आणि आता महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला साताऱ्यातून बातमी। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधन बगाड यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय। यांना बगाड्याचा मान दिलीप दाभाडेंना मिळालाय। ज्यांचा नवस पूर्ण होतो त्यांना बगाडी होण्याचा मान मिळतो। तर बगाड्याच्या एक दिवस आधी भैरवनाथ मंदिरासमोर हे बगाड उभं केलं जातं आणि त्यानंतर देवाचा छबिना बगाड्यासह सोनेश्वर मंदिराच्या दिशेने वाजत गाजत आणला जातो। सोनेश्वर मंदिरापासून बगाडाला बैलजोडी जुंपल्यानंतर यात्रेला सुरुवात होते आणि ही यात्रा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। नक्की या गावच्या यात्रेची खासियत काय आहे, काय महत्त्व आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल या गावच्या यात्रेच्या बद्दल, काय महत्त्व तुम्ही सांगाल? गावची यात्रा गेली 300-400 वर्षापासून परंपरा चाललेली आहे। गावचं एकत्र प्रतीक हे एकत्र असतं, एकीचं प्रतीक आहे। गावामध्ये बगाड म्हणले की 500 मैल जरी लांब असला गावचा माणूस तरी तो बगाडासाठी कधीही चुकवत नाही। मग कुठल्याही समाजातला असो, तो कुठल्याही समाजात असला तर तो बगाडाला बावधन गावामध्ये येत असतो। बावधनमध्ये हा मानकरी बगाड्या हा कुठल्याही समाजात जाऊ शकतो। त्या बावधन गाव पूर्ण 100% म्हणलं तरी तो बगाड्या माझाच घरातला आहे असं समजून त्याला गावात देवळापुरतं नेतातच। आणि देवळात गेल्यानंतर गावातील त्याला पूजन करून तो आपल्या घरी जात असतो। हे महत्त्व आपल्याला यांनी ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। हे बगाड म्हणजे समतेचं आणि एकतेचं प्रतीक असल्याचं सुद्धा ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। काही वेळानंतर बगाडाला टांगलं जाईल आणि ही बगाड यात्रा थोड्याच वेळात सुरू होईल। कॅमेरामॅन संदीपसह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, वाई, सातारा। तर बगाड हे समतेचं आणि एकतेचं प्रतीक असल्याचं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, बगाड यात्रेचा उत्साह खरं तर या नागरिकांमध्ये पाहायला मिळतंय, काय सध्या वातावरण आहे? वातावरण या ठिकाणचं खूप उत्साहाचं आहे। खरं पाहायला गेलं तर कोविड काळामध्ये 2 ते 3 वर्ष ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरू शकली नव्हती, मात्र यानंतर आता ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते। आता लाखो भाविक हे बावधन गावामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेकडो वर्षांची परंपरा या बगाडाची आहे। साधारण 350 ते 400 वर्षांपासून ही बगाड परंपरा सुरू असल्याचं इथल्या ग्रामस्थांनी सांगितलंय। या वर्षीचा मान जो आहे बगाड्या होण्याचा ते दिलीप शंकर दाभाडे यांना मिळालेला आहे। सुमारे 35 वर्षांपूर्वी त्यांच्या भावानं नवस बोलला होता, घरात सुखशांती लाभू दे, आणि हा नवस बोलल्यानंतर तब्बल 35 वर्षांनंतर हा नवस फेडण्याचा मान त्यांना मिळालेला आहे। आणि आता त्यांना काही वेळापूर्वी ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी या ठिकाणी आंघोळ घातली, गावकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी आंघोळ घातली आणि याच्यानंतर त्यांना तयार करून सोनेश्वर मंदिराच्या इथून वाजत गाजत बगाडाच्या शेजारी नेलं जाईल आणि काही वेळानंतर बगाडाला त्यांना वर टांगण्यात येईल आणि याच्यानंतर बैल या बगाडाला जुंपून या ठिकाणी बगाड यात्रा थोड्याच वेळात सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल। मात्र या बगाड यात्रेचा उत्साह प्रचंड असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। कोरोना निर्बंधी मुक्तीनंतर राज्यात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली जाते। पंढरपूरमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यमाई तलाव परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी रंगपंचमी साजरी केली आहे। तर तरुण तरुणी अबालवृद्धांनी एकत्रित रंगांची उधळण करत रंगपंचमी जल्लोषात साजरी केली आहे। तिकडे शिर्डीमध्ये देखील आज रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होते। रंगपंचमी उत्सवानिमित्त संध्याकाळी 5 वाजता साईबाबांच्या रथाची मिरवणूक पार पडणार आहे आणि रथासमोर हजारो भाविक रंगांची मुक्त उधळण करत एकमेकांना रंग लावतात। साईंच्या नगरीत रंगपंचमी उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असतात। पुढची बातमी पाहूया।